सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। कळमेश्वर तालुक्यातील तोंडाखैरी बेल्लोरी ग्रामपंचायतमध्ये सरपंचाचा व सचिवाचा भोंगळ कारभार, गावकऱ्यांचा आरोप। सिटी इंडिया न्यूज उपसंपादक नागपूर मंगेश गमेसह कळमेश्वर प्रतिनिधी अजय हिवराळे। जय महाराष्ट्र, मी मंगेश गमे, सिटी इंडिया न्यूज उपसंपादक नागपूर जिल्हा। कळमेश्वर तालुक्यातील तोंडाखैरी म्हणजे गाव आहे। त्या गावामध्ये त्यांचं गट ग्रामपंचायत आहे, त्याला बिल्लोरी म्हणून गाव वाटायचं। त्या गावातील ही ग्रीन जिम क्रीडा संकुलन फंडातून आलेली होती, पण इथल्या काही सरपंच म्हणा किंवा जे पुढारी असेल त्यांनी दमदाटीने ते बिल्लोरीच्या गटातली जिम यांनी तोंडाखैरीच्या गटामध्ये आणली। आणि ते पण गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर स्मशानभूमी आहे। ह्या स्मशानभूमीच्या बाजूला यांनी ग्रीन जिम इथे आणून फिट केलेली आहे। कोण्या मार्गाने फिट केली आहे सरपंचाला विचारूच आपण। साहेब, तुमचं नाव काय? विनोद गिरे, राहणार बेल्लोरी। काय समस्या? ग्रामपंचायत सदस्य। मी सरपंचाला विचारलं, त्या दिवशी मीटिंग झाली तर मी म्हणलं ग्रीन जिम बेल्लोरी म्हणजे बा मागावची तर नाही, ते म्हणे नाही तो गावची नाही म्हणे, दुसऱ्या निधीतून आमच्या फाउंडेशन म्हणलं किती असेल बा। त्याच्या बाद संध्याकाळी फोन केला, आगाव म्हणलं तू गावची का मागावची आहे? नाही म्हणे मागावचीच होती। मला सांगायला तयार नाही। सरपंच कोण आहे? किशोर डोंके। आणि सचिवला विचारलं, सचिव मला माहीतच नाही। सचिव कोण आहे? कापसे, नितीन कापसे। मला काहीच नाही माहित म्हणते। मी म्हणलं सालं तुम्हाला कोणालाच काही माहित नाही, जिम लागून गेली मस्त मोठा, आणि इथं मला उद्घाटन करायला यांना पूजा करायला, म्हणजे बेल्लोरीची जिम इथं लावली, मला पूजा करायला आणलं इथं। म्हणजे उद्या फोटो त्यांनी दाखवलं असतं काही बेल्लोरीच्या सदस्य, म्हणजे तरी मी विचारत आहे का हे बेल्लोरीची ग्रीन जिम होय का? नाहीच म्हणे। आज यायनं जरी म्हणलं असतं ठेकेदारानं का मला फोन केला असता का तुमच्या गावची? आणि हे तुम्ही आज खोललं काय? पूर्ण खोललं? हो, आजच केलं। सरपंच कुठे आहे? सरपंच सचिव नाहीच नाही। जय महाराष्ट्र। अजय आहे ना रे? बापू इकडे इकडे त्या फोन आलता, पण मी हे करून राहिलो। नाही इथं लाया फेकून ते मॅडम पोरायला घेऊन बाहेर थोडं पोरायला आपलं सदस्य मी बेल्लोरीचा सदस्य विनोद गिरे। सरपंचाने जिम आपली तोंडाखैरीला लावली होती बेल्लोरीची, आम्ही ते काढून आणली। त्याच्यानंतर मला सरपंचाचा फोन आला, तोच म्हणून राहिला का तुम्ही बेल्लोरीची जिम काढून आणली तर असेच पोलीस आणून काढा ना का? मी म्हणलं नाही बा, पोलीस आणून काय काढू? तर जे होतं ते काढलं पाहिजे। 3 दिवस झाले मी विचारून राहिलो त्याला, जिम कुठची वेळ, जिम कुठची वेळ हे सांगून राहिले का मला अंबुजा फाउंडेशनवाल्याने दिली, मग इतर फंडातली आहे, मग तो सचिव म्हणते मला माहीत नाही। ह्या गोष्टी बोलून राहिले ते, आणि टाकी होणार नाही, मग फंड येणार नाही, अशा गोष्टी करून राहिले। म्हणजे सरपंच म्हणतो की आता तुमच्या गावाचे फंड थांबवतो बा, सगळे थांबवतो बा, म्हणजे तुमच्या गावाला फंड देणार नाही असं सरपंच। तुम्हाला धमकी वगैरे दिली का सरपंचानी? दबावात नको बोला कोणाचं, म्हणजे काम नाही होऊ देणार याची धमकी दिली तुम्हाला? काम होऊ देणार नाही असं। अच्छा, अशी धमकी दिली। बघा सरपंचाची गुरमीपणा आणि दादागिरी। तो सदस्याला, बिल्लोरीच्या सदस्याला धमकी देतो की तुझ्या गावचे कोणतेच काम मी होऊ देणार नाही, तुझ्या गावचे कोणते ठराव मी पास होऊ देणार नाही। बघूया की सरपंच आधी काय करू शकते। जय महाराष्ट्र। आपण आलेलो आहोत तोंडाखैरी ह्या गावात आणि बिल्लोरी इथे। बिल्लोरी इथे आलेली ग्रीन जिम ही तोंडाखैरीचे सरपंच जे आहे त्यांनी हायजॅक केलेली होती। आपण ते जिम आपले सदस्य जे आहे विनोदजी गिरे यांनी हे जिम सरपंचासोबत भांडून वापस आपल्या गावात मिळवलेली आहे, आणि त्यामध्ये आपल्याला मुलांमध्ये, इथल्या नागरिकांमध्ये उत्साह दिसत आहे। आणि आपले जे माजी सदस्य आहेत रामजी गिरे, आपण यांचं म्हणणं आहे की या विषयी यांचं काय मत आहे? बेल्लोरीसाठी मंजूर झालेली ग्रीन टी ही ग्रामपंचायत तोंडाखैरी येथे पीठ केली होती। त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत बोलून ठेकेदारासोबत बोलून ते काढून बेल्लोरीला आणली
त्याच्यामुळे बेल्लोरीतल्या मुलांचं, शाळेच्या मुलांचं, गावकऱ्यांचं अति उत्साह दिसत आहे. त्याची साध्या ग्रीन बद्दल जे तुमच्या तोंडाखरीला आपल्या बेलुरीला जी ग्रीन जिम आली होती आणि सरपंचाने तोंडाखरीला नेली, तर याच्यावर काही तुम्हाला कारवाई किंवा काही कंप्लेंट वगैरे केलेली आहे? त्यांनी ग्रीन जिम ही तर सरकारी आलेली आहे, त्यांनी तुमच्या इथे आलेला वर्क ऑर्डर तुमचा असेल तर त्याने तिथे कसं काय केला? वर्क ऑर्डर इथला होता. त्यांच्यासोबत आम्ही बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठेकेदारांनी सांगितलं की तोंडाखरीची, त्याच्यामुळे तिथे फिट केली. आम्ही DSO साहेबासोबत बोललो, त्यांनी सांगितलं की बेल्लोरीची बेल्लोरी. त्यांच्यामुळे आम्ही बोललो की बेल्लोरीची असताना तोंडाखरी फिट कशी झाली, त्यांनी सांगितले तोंडाखरी काढून आम्ही बेल्लोरीला फिट केली. तर आता आपले आदित्यजी जिचकार तोंडाखरीचे पुढारी. मला बेलुरी गावातील सदस्य विनोदजी गिरे यांचा 3-4 दिवसाआधी फोन आला की अंबुजा फाउंडेशनतर्फे तोंडाखैरी इथे ग्रीन जिम मिळाली बा, आणि आपली जी मंजूर झालेली जिम होती तिला किती दिवस आहे इथे मिळण्याकरिता. गावातली मुलं, लहान मुलं त्यांना वारंवार विचारते, त्यामुळे त्यांनी मला विचारलं. आपण हे जिल्हा नियोजन फंडातून ज्याचे सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार साहेब आहे त्यांच्यामार्फत आपण हा निधी इथे मिळवला, आणि येथील सरपंचांनी सर्वांना घुमवून आणि कॉन्ट्रॅक्टरला विश्वासात न घेता, म्हणजे त्यांना खोटं पाडून तोंडाखैरी येथील स्मशान घाटामध्ये, गावातून 1.5 किलोमीटर बाहेर स्मशान घाटामध्ये हे जिम लावली. गावात भरपूरशी जागा होती, ग्रामपंचायतची भरपूरशी खुली मैदान असूनही त्यांनी तिथे न लावता स्मशान घाटात लावली. त्यानंतर DSOला मी फोन केला, त्यांना विचारलं की जे मंजूर जिम होती आमची, वर्क ऑर्डरवर काम बेलुरीला आहे की तोंडाखैरी आहे, त्यांनी सांगितलं बेलुरी. मग त्यांनी मला कॉन्फरन्सवर घेतलं कॉन्ट्रॅक्टरसोबत मी बोललो. कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं का आम्हाला तुमच्या गावातल्या सरपंचांनी खोटं बोलून तोंडाखैरी हे स्पॉट सांगून त्यांनी तिथे ते जिम लावून घेतली. त्यानंतर मी त्याला सांगितलं की तुमचे हे बिल DSO अधिकारी तिथून DSOच्या ऑफिसमधून बिल निघणार नाही, तुम्ही ते जिम वापस इथे आणून द्या. व आम्ही पोलीस स्टेशनचा बंदोबस्त घेऊन, आम्हाला थोडीशी अशी माहिती होती की इथे मधात सरपंच किंवा त्यांचे काही गावातील संबंधित लोक हे वाद निर्माण करू शकते, त्याकरिता आम्ही पोलीस बंदोबस्त घेऊन ते जिम आज बेलुरी गावातील लहान मुलांच्या खेळण्याकरिता या गावामध्ये हे विकास निधी आम्ही आणून दिला. बस, धन्यवाद. विमा भेटला होता, मग तुमचंच काम होतं हे बेलुरीत लावून द्यावं म्हणून. हा, दुसरी गोष्ट, तुम्ही आम्हाला एक शब्द नाही विचारला ग्रीन जिम फिट केली तर. विचारलं काय सदस्य, आम्ही सदस्य आहोत 7. तुमच्या चुकीत नाही मी चालत नाही. तुम्ही चुकले, तुम्ही आपली चुकी तुम्ही मान्य करा. मी